PYQ based on a chapter AC circuit that was asked in CET 2024. In LCR series circuit, an alternating EMF E and current I are given by equation E that is equal to 160 sine 100 pi t volt and I that is equal to 250 sine into bracket 100 t plus pi by 3 milliampere. The average power dissipated in the circuit is, options are given in this manner. फक्त करंट मिली एम्पियर दिलेला आहे. मी सांगितलं डायरेक्टली जेव्हा पाय बाय 3 फेज डिफरन्स असेल तर डायरेक्ट हा फॉर्म्युला घ्यायचा. आता V0 ची किंमत टाकली 160 पण हे 250 मिली एम्पियर म्हणजे हे 0.25 एम्पियर आहे. एवढंच करेक्शन करायचं, 4 ने भागायचं, बरोबर ऍडजस्ट होणारी संख्या दिलेली असती. हे 40 आले, हा 0 इकडे सरकवला, 2.5 केले, 2.5 into 4 दॅट इज 10 वॅट. करेक्ट ऑप्शन सी. एवढ्या सोप्या पद्धतीने सोडवायचे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.